हे बघा, मी आता हे सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत ब्लाऊजचे. पण आपल्याला ब्लाऊज फिटिंगमध्ये नेहमीच जो प्रॉब्लेम येतो, गळा शोल्डर उतरणे, कुठंतरी झोळ येणे, फिटिंग न बसणे, तर त्यासाठी मी हे सगळे पार्ट घेतलेले आहेत बनवून. आणि आता आपल्याला ते जोडायचे आहेत. तर बघा मी कशी जोडते. तर अशा पद्धतीने जर पार्ट जोडले तर तुम्हाला कधीच ब्लाऊजला घोळ येणार नाही आणि जी फिटिंग आहे ती अगदी बरोबर येणार आहे. त्याला फक्त सरळ टिपा आले पाहिजे. तर आता इथं मी ही पाट आहे, ही जी पाट आहे याचा मी मध्यभाग काढलेला आहे. हे बघा, इथं मी असं करून मध्यभागावर एक मार्किंग केलेली आहे. आणि जे पुढचे हे 2 पार्ट आहेत ते पार्ट मी आता जोडून घेते आहे. तर हे पार्ट जोडताना नेहमीच काय करायचं आहे, तर आपल्याला ही जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगपासून आपल्याला हे पार्ट बरोबर असं जोडून घ्यायचं आहे. आणि बरोबर जोडून घेऊनच आपण शोल्डर शिवायचा आहे. त्याचा शोल्डरला टीप मारायची. बघा, हे मी अगदी बरोबर घेतलेलं आहे आणि त्याला टीप मारते. जर आपली ब्लाऊजची फिटिंग चांगली असेल तरच आपल्याकडं कस्टमर येतात. किती ब्लाऊज चांगला शिवता म्हणलं तरी तो फिटिंगमध्ये आलेला पाहिजे. आणि फिटिंगमध्ये ब्लाऊज शिवायचा असेल तर किती पण काम लावून आपल्याकडं कस्टमर येतात. माझ्या ब्लाऊजची फिटिंग जी असते ते एकदम परफेक्ट असते. त्यामुळे मला भरपूर असे कस्टमर येतात. माझा एकही दिवस असा होत नाही की मला कुठले कस्टमर आलेले नाहीत. दिवसातून कमीत कमी मला 10 ते 12 कस्टमर असतात. आणि जे जवळचे शेजारचे गाव आहेत त्या गावातून सुद्धा मला कस्टमर येतात. कारण माझी फिटिंग, ब्लाऊजची फिटिंग खूप छान आहे. आणि मी शिलाई पण भरपूर घेते. पण फिटिंग चांगली असल्यामुळं मला गिऱ्हाईक भरपूर असतं. आता मी शोल्डर जोडून घेतलेला आहे. हे बघा, पाट आणि शोल्डर जोडून घेतलेला आहे. आता हे जे उर्वरित भाग आहे, आता मी बघा हे जोडलेला असताना हे 4 भाग आहेत. तो हा खालचा भाग मला थोडासा मोठा म्हणजे लगेच आपल्याला दिसतो, तो आपण कट करून घ्यायचा. मी हा भाग कट करून घेते कारण जेणेकरून हे दोन्ही बाजू सारखे राहिले पाहिजे. हा पाठीमागचा भाग थोडासा जास्त ठेवलेला आहे, पण तरीसुद्धा आपण हा जास्त भाग कापून घ्यायचा असतो. कारण 4ही भाग जेव्हा सारखे होतात तेव्हाच ब्लाऊज परफेक्ट बसतो. ह्याच्यासुद्धा तसंच झालेलं आहे. याच्यासुद्धा बघा एवढी बाजू जास्त आहे. मग मी ही बाजूसुद्धा कट करून घेते. आता ह्या बाजू सारख्या झालेल्या आहेत. आता मी बाह्या जोडणार आहे. हा बाह्यासुद्धा मी बघा, आता बाह्याचा पुढचा भाग जे असतो तर त्याला थोडासा नॉर्मल खड्डा असतो. खड्डा म्हणण्यापेक्षा जे आर्मोल असतं त्या आर्मोलच्या समोरची बाजू आपण जरा कमी करतो. तीसुद्धा मी बाही जोडतानाच कमी करते. तर हे बघा, ती कमी करायची असेल तर हे कमी करण्याची आयडिया अशी आहे. बघा, मी अशी बाही ठेवलेली आहे आणि त्याच्यातून 1 इंच थोडीशी कमी करून मग तो बरोबर तेवढा भाग निघतो. हे बघा, त्याचा बरोबर तेवढा भाग निघलेला आहे. मी तो कट करून घेते. हे बघा, अगदी बरोबर तेवढाच भाग कट करून निघलेला आहे. त्यानंतर मी ही बाही जोडून घेते. बाही जोडताना सुद्धा मध्यभाग काढायचा. बरोबर बाही मध्यभाग काढून इथं थोडीशी मार्किंग करायची. मार्किंग केल्यावर पुन्हा एकदा ही बाही जोडताना आपण आपलं माप बघायचं आहे. माप, तर ही बाही आपण अशी जोडणार आहेत. कशी जोडतो आपण ही बाही आता बरोबर ही मार्किंग इथं ठेवायची आणि हे बाही शिवताना अजिबात ओढून ताणून अशी शिवायची नाही. एकदम असा सळसळीत मोकळा कपडा ठेवायचा आहे. ओढून ताणून शिवल्यावर सुद्धा
व्यवस्थित शिलाई बसत नाही आणि बसली तर ते असा झोळ आल्यासारखं वाटतं. त्यामुळे कुठल्या प्रकारची शिलाई ओढायची नाही. जोडून झाल्यावर एकदा पहिल्या शिलाईमध्ये आपण जोडलेलं बरोबर आले का पाहायचं. हे बघा, तर अगदी माझं हे बरोबर आलेलं आहे. आणि आपण शिलाई डबल मारतो, म्हणजे पहिली एक शिलाई झाली का पुन्हा अजून एक आर्महोलला डबल शिलाई लागते, म्हणून आपण डबल शिलाई घेतो. आता पहिल्यांदा शिलाई मारताना आपण सुलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. त्यामुळे एकदम सुपियरपणा येतो. हे बघा, अगदी एकदम सरळ टीप आलेली आहे. आता दुसरी बाही जोडते. आता मला ह्या बाजूने खड्डा घ्यायचा, त्या बाजूने खड्डा घ्यायचा असेल तर मी कसं करणार आहे बघा. हे असं शिवायचं, मला ह्या बाजूने खड्डा आला पाहिजे. तर मी हे इकडच्या बाजूने घेणार आहे. अशी याच्यावर 1 इंच पुढे जागा ठेवून हा उर्वरित भाग इथं आलेला कट करून घेणार आहे. हा आर्महोलचा भाग अगदी बरोबर कट केला जातो.
आता हे बघा, माझ्या सगळीकडं शिलाई मारून झालेल्या आहेत. आता जेव्हा फिटिंगची वेळ येते तेव्हा फिटिंग करताना हे असं एकदम सरळ बघा, सरळ टिपा मारून घेते. मी काय करते तर ह्याचं माप असेल, हे माझं त्याच्या मापाचं ब्लाऊज आहे. डायरेक्ट ब्लाऊज ठेवते. हे बघा, असं ब्लाऊज ठेवून याच्या बाहीची जी आहे ती मार्किंग करते. तिथून सरळ खाली पण त्याच प्रकारे मार्किंग करते, खालच्या बाजूने पण. आता जेव्हा शिलाई मारते तेव्हा मी आधी आखून घेते आणि ती एकदम स्ट्रेट शिलाई मारते. कुठल्याच प्रकारची त्याला वाकडी तिकडी अशी ठेवत नाही आहे. कारण जेव्हा मी सरळ टिपा मारते त्यामुळं माझे ब्लाऊज आहेत ना एकदम फिटिंगमध्ये बसतात. बघा, हे असे मी आखून घेऊन पुन्हा त्याच्यावर टिप मारते. आता
शिलाई मारताना आपण परफेक्ट शिलाई मारली तर असे मध्ये मध्ये अडथळे येतच राहतात. दोरा निघणं, बॉबिन संपणं, पण हे चालायचंच. आपण फक्त आपलं काम करत राहायचं. प्रत्येक वेळी मार्किंगचा उपयोग, पट्टीचा उपयोग, अंदाजे जर टिपा मारत राहिलो तर कोणतंच बरोबर येत नाही. आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं, सगळं अंदाजे काहीच नाही राहिलेलं. सगळं माप घेऊन, रेषा आखून, मार्किंग करून सगळे कामं जे आहेत तर अगदी इंजिनिअरिंगच्या पद्धतीने निघालेले. पहिले हे असे कामं फक्त इंजिनिअरिंग आखून वगैरे हे असे कामं बांधकामात असायचे. शिलाई जो करायचं असेल तर काय अंदाजे एवढं आहे तेवढं आहे म्हणून टिपा मारल्या जात होत्या. आणि ते कसं लेडीजला पण थोडंसं सैल झालं तरी चालत होतं. ते काही एवढं फिटिंगचे हे करत नव्हत्या. पण आत्ता सध्या जे चाललेलं आहे त्यांना परफेक्ट फिटिंगच लागते. आणि ती फिटिंग असेल तरच आपल्याकडं कस्टमर येतात. सगळ्यात
आणि सुपेरपणा जर असेल तर दिसायला पण नजरेला चांगलं वाटतं. त्यामुळे हे दोरे वगैरे सगळे तोडून टाकायचे, काही ठेवायचं नाही. एकदम परफेक्ट फक्त शिलाई आणि शिलाईच दिसली पाहिजे. आता माझ्या ह्याला कुठेही दोरा निसटलेला दिसत नाही किंवा कुठं चिकटलेला दिसत नाही, एकदम परफेक्ट आलेला आहे. पुन्हा एकदा मी हे ब्लाऊजचं माप घेते, कारण त्यांचं जे जुनं ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट त्यांना बसतं. त्यामुळं मी त्याच मापावर हे पूर्णपणे शिवलेलं आहे. मी इथं टेपचा वापर केलेला नाही, डायरेक्ट कपड्याचा वापर करते. तर बघा हे एकदम परफेक्ट असं आलेलं आहे, कुठंच इकडं तिकडं कमी जास्त नाही. तर जर तुम्हाला फिटिंग करायची असेल तर माझ्या पद्धतीने फिटिंग करा. माझ्या पद्धतीची फिटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला नक्की विसरू नका.